इकडे गँगचा मोक्कारडा रमला होता. तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी समीर गोडे. उन्हाच्या कडाक्यामुळे सकुबाईनं पण दुपारी गार पाण्यानं आंघोळ केली. आता ह्या दोघांक मालकाचं लक्ष नसल्यामुळे त्यांनी पाणी पण घातलं नव्हतं आणि सावलीतून बांधलं नव्हतं. रात्री तमाशाला गेल्यामुळे मालक इकडे जमता आणून पडलं होतं. अरे इकडे ह्या मावशीनं उन्हाळ्यात छत्रीचा उपयोग करून डायरेक्ट नाद खोळून जळगाव धुळा करून टाकला. म्हशी सारखा उन्हामध्ये लई तापून गेलो होतो. पाण्याच्या दिशेनं पाय जरा वेगानंच पडत होतं. पोहता येत नाही पण नदीच्या कडाला बसून तरी आंघोळ करील. पोहायचा विषय म्हणला का माली तर हातभर फाटून जाते. पाणी पाहून मोक्कार उतावळा झालो. मला तर नदी व पाण्यापेक्षा खडकच जास्त दिसत होता. आमच्यातल्या एक जणाला बिना चपलीचाच घरी जायची वेळ आली असती आणि 500चा फटका जागेवर बसला असता. नदीला पाणी जास्त आणि पाण्याचा वेग पण जास्त होता. तरी पण या गड्यानं खुद की जान जोखीम में डाल दी. आता हा गडी मला म्हणत चल तुला पोहायला शिकवतो, पण त्याला मी म्हणलं मला जगायचे आणि उद्या तिसरा ब्लॉग अपलोड करायचे. आणि काही म्हणा उन्हाळ्यामध्ये नदी व पोहायला जायची मजाच वेगळी राहते. आणि तुमच्या भावाचं नवीन ऍडमिशन असल्यामुळे काही चुका होतील त्या मला मेसेज करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.